सुद्धा अवकाळी पावसाने झोडपले, पिकं भुईसपाट झालेत, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला। अवकाळी पावसामुळे बळीराजा आता संकटात सापडला। जय महाराष्ट्र न्यूज आता शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले। शेतकऱ्यांच्या नेमक्या काय व्यथा आहेत, किती नुकसान झाले हे जाणून घेतलं। आणि या संदर्भात आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, गेल्या 2 दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी गारपीट झाली, पाऊस झालाय। सध्या शेतीच्या बांधावर काय चित्र पाहायला मिळते, किती नुकसान झालंय? नक्कीच कल्याणी जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील 2 दिवसापासून वेगवेगळ्या भागांमध्ये जोरदार गारपीट होत आहे आणि त्याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसत आहे। मी सध्या गव्हाच्या शेतामध्ये शेत जर बघितलं तर दूरपर्यंत जे आहे ते भुईसपाट हे पीक जे आहे ते आलेलं आहे। काढणीसाठी हे पीक आलं होतं, मात्र हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो निसर्गाने हिरवून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। मराठवाड्यात जर बघितलं तर डाळिंब, द्राक्षे, त्याचबरोबर आंबा आणि जे रब्बीचे पीक आहे ते देखील सर्वाधिक घेतले जाते। मात्र या निसर्गाने जे आहे ते आता शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो हिरवून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते यामध्ये झालेलं आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी सुद्धा आहेत। काय सांगाल भाऊ, किती नुकसान झालंय, कधी गारपीट झाली नेमकी? अहो आता सर तुम्हाला दिसतंयच आहे, ही गावाचं रान आहे, हे सगळं झोपलेलं आहे। अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली, आमचं डाळिंबाचं नुकसान, सगळ्या पिकाचं नुकसान, सगळ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। आता हे बघा ना, आता कसं काढायचं, आम्ही कसं जगायचं तुम्ही सांगा ना। सगळे निकष नियम अटी सगळे शेतकऱ्याच्याच भोवती, युद्ध झालं तरी शेतकरीची। आता तुम्ही सांगा कसं जगायचं आम्ही? आता हे पीक आलेलं आहे, हातात आलेलं पीक, आता हे तोंडाशी आलेलं पीक गेलं ना आमचं, कसं करावं आम्ही? हां तुम्ही सांगा बरं कसं आहे? आता तुम्हाला दिसतंय हे डाळिंब बघा, आता आमचे डाळिंबाचं पीक आहे, हे डाळिंब खाली गारपिटीमुळं सगळे डाळिंबाचं पीक सगळं खाली आलेलं आहे। असंच नाही, सगळे मोसंबी पूर्ण जेवढे पिकं असतील आता जे खरीपाचे याचे हे सगळे किती वाजता साधारणतः ही गारपीट झाली, केवढली गार होती, किती नुकसान झालं? रात्री 9 वाजता आणि सुपारी एवढी गारपीट होती, सुपारी सारखी होती, एकदम सुपारीवाणी। काय स्वप्नगारीना फोल्ड सगळे पूर्ण उद्ध्वस्त झालं, भुईसपाट झालं। काय सांगाल, किती नुकसान जे आहे ते साधारणतः यामध्ये झालं? याच्यामध्ये नाही का डाळिंबाचं, मोसंबीचं, गव्हाचं, मक्काचं आलेलं जे पीक आहे हे 90% नुकसान झालं। शासनानं याला काहीतरी तोडगा काढून मदतीचं तात्पुरती गरज आहे, लगेच मदतीची। कालच कृषी मंत्र्यांनी पंचनाम्याचे आदेश दिले, तुमच्यापर्यंत कोणी पोहोचलंय का? आतापर्यंत कोणी शासनाचा प्रतिनिधी आतापर्यंत आलेला नाही। साधारणतः शेतीवरती किती खर्च झालता आणि किती उत्पन्न तुमच्या हाती येणार होतं? शेतीवरती आता 0 बजेटमध्ये झालं। आता जो खर्च झाला पूर्ण गारपिटीने त्याने पूर्ण वाया गेलेला आहे। द्राक्ष बागेदाराचं तेच झालं, टरबुजाचं तेच झालं, खरबूज तेच झालं आणि शेतकऱ्याच्या हाताशी फक्त माती आहे, बस बाकी काही नाही। काय शासन? नक्कीच विजय, त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे प्रशासनाने आता शेतीच्या बांधावर जाऊन याची पाहणी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते। धन्यवाद या सगळ्या माहितीत।